नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण 36 जिल्ह्यातील 50 बातम्या जाणून घेऊयात। आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत संग्रामसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश। आमदार रवी राणा यांच्याकडून मेळघाटमध्ये नवनीत राणांसाठी भाजपचा प्रचार। आदिवासी बांधवांशी संवाद साधताना कमळाला मतदान करण्याचं रवी राणांचं आवाहन। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये भाकपकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। भाजपकडून राजन क्षीरसागर यांची परभणी लोकसभेची उमेदवारी घोषित। पुण्यात स्थायिक झालेल्या मतदारांशी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा संवाद। धाराशिवमध्ये गावभेटी आणि आढावा बैठकीतून नागरिकांशी संवाद सुरू। पालघर मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचे प्रचार मेळावे सुरू। पालघरमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नाही, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष। बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून गोपीनाथ गडावर अभिवादन। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। पंकजा मुंडे यांचं परळीतही भव्य स्वागत। छत्रपती शिवरायांना अभिवादन, बहीण प्रीतम मुंडे यांनी केलं औक्षण। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल। दोन्ही लोकसभेचे उमेदवार ताकदीने निवडून येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घेतली पवारांची भेट। मोदी बागेत शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा। शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेत भेटीसाठी वाढल्या। कराळे गुरुजींनीही शरद पवारांची भेट घेतली। कराळे गुरुजी वर्ध्यातून लोकसभा लढण्यास इच्छुक। धैर्यशील मोहिते पाटलांची जेऊरमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयाला भेट। माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी मोहिते पाटलांचा करमाळा दौरा। शरद पवारांकडून रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा। रावेरमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित। रोहिणी खडसे देखील पवारांच्या बैठकीला उपस्थित। जे काही करायचंय ते लोकांना विचारून, आता माघार नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतल देवी यांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटलांच्या कुटुंबियांचा करमाळ्यामध्ये प्रचार दौरा सुरू। प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार। 2 दिवसात गावागावात जाऊन आढावा घेणार आणि अहवाल देणार। जरांगेंच्या बैठकीमध्ये निर्णय। मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न। लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं। जरांगे पाटलांना अशोक चव्हाणांचं आवाहन। ओबीसी बहुजन पक्षाकडून नांदेड लोकसभेसाठी अविनाश भोसेकर यांना उमेदवारी घोषित। भोसेकरांनी कार्यकर्त्यांसह नरसीमध्ये निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला। अहमदनगरच्या चोंडीमध्ये यशवंत सेनेची बैठक। राज्यातील 15 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची बैठकीत घोषणा। वर्ध्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती स्वीप अंतर्गत कार्यक्रम। कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना शपथ। लातूरच्या उदगीरमधील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। भीषण पाणीटंचाईच्या संकटामुळे हेरमधील ग्रामस्थ आक्रमक। प्रशासन पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार असल्याची माहिती। बुलढाण्यात सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात। यात्रेला नारळाच्या आगळ्या वेगळ्या होळीने सुरुवात। नारळाची होळी करण्याची अनेक वर्षांची परंपरा खाली। नांदेडमध्ये होळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी। आकर्षित पिचकारी आणि रंगांनी बाजारपेठा सजल्या। होळीनिमित्त उत्साहाचं वातावरण। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात वाहनांची वर्दळ। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सीएनजी पंपावर गाड्यांची गर्दी। मुंबई गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। लातूरच्या मांजरा धरणातून पाणीपुरवठ्याच्या 20 योजनांकडे 48 कोटी रुपयांची थकबाकी। थकबाकी भरा, अन्यथा पुरवठा कपात करू, पाटबंधारे विभागाचा इशारा। लातूरच्या आडत बाजारात तुरीची आवक घटली। तुरीला 10,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। आवक घटल्यानं दाल मिलवर परिणाम। गोंदिया जिल्ह्यात धानाची उचल थांबली। गोदाम भाडे तुटीचा प्रस्ताव शासनाकडे। 32 राईस मिलर्स तयार, मात्र धान भरडाईच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी। मागील अनेक दिवसांपासून पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा वावर। महाबळेश्वरच्या लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतात रानगव्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या मनमाडमध्ये टरबूजाची आवक वाढली। उन्हाळ्यात टरबूज खरेदीला ग्राहकांची पसंती। नाशिक जिल्ह्यात पाण्याअभावी टरबूज खरबूज पिकं धोक्यात। शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। नांदेड जिल्ह्याचा पारा 35 अंशांवर। रणरणत्या उन्हातही हळद काढणीवर शेतकऱ्यांचा भर। नांदेडच्या हदगाव तालुक्यात रब्बी पिकांची काढणी जवळपास संपली। तालुक्यातील काही शेतकरी हळद काढणीच्या कामात व्यस्त। जिल्ह्यात उन्हाचा पारा 35 अंशांवर।
वर्ध्यात पक्ष्यांसाठी पाणी पात्रांचं वाटप, बहार नेचर फाउंडेशन आणि युवा सामाजिक संघर्ष संघटनेचा संयुक्त उपक्रम. जळगावच्या भुसावळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 41 अंश तापमानाची नोंद, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची भीषण दाहकता, भीषण दुष्काळ परिस्थितीत देवळा तालुक्यातील शेतकरी निंबा पवार यांच्याकडून जनावरांसाठी पाण्याची सुविधा. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज, विविध दारूभट्ट्यांवर कारवाई, 2,80,000चा मुद्देमाल जप्त. सोलापुरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, चारचाकी गाडीसह 5,54,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या चिखलदरा घाटात बसचा अपघात, अपघातात 2 महिला आणि चिमुकल्याचा मृत्यू, 36 प्रवासी जखमी, वळणाच्या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. सांगलीच्या कडेगावमध्ये साठवून ठेवलेल्या युरिया गोदामावर कारवाई, जास्त दरानं युरियाची विक्री करण्याच्या उद्देशानं साठेबाजी, गोदामातून 38 लाखाचा 210 टन युरिया जप्त. वर्ध्यामध्ये हिंगणघाटमधील वडनेर शिरसगाव मार्गावर टिप्परचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. गोंदियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च, होळी सणानिमित्त उपद्रव होऊ नये यासाठी पोलिसांचा रूटमार्च. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात 3 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गुप्त वार्ता सभा, लोकसभा निवडणुकीवर पोलीस विभागावर मोठा तणाव.